तिकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नाराज शिवसैनिकांची नाराजी दूर करताना नेत्यांना शक्ती खर्च करावी लागते। महायुतीच्या मेळाव्यात याचा प्रत्यय आलाय। शिवसेना सोडून गेलेल्यांची काय अवस्था झाली आहे असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांना द्यावा लागला आणि यावेळेला शिंदे चांगलेच भावुक झाले। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते जोरदारपणे प्रचार करतायत। मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना प्रचार कसा करायचा याचं मार्गदर्शनही नेते करतायत। खासदार कपिल पाटील यांच्यावर शिवसैनिकांची नाराजी होती, पण आता युती झाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे। शिवसैनिकांनी भिवंडीत कपिल पाटील यांच्या प्रचाराचं काम केलं नाही तर कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। श्रीकांत शिंदे निवडून येण्यासाठी भाजपशी युती केली हा आरोप खोटा असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं। मलाही वाटतं 4 दिवस कुठे जायला पाहिजे, पण आपण सगळे साक्षीदार आहात। 4 तासापेक्षा जास्ती मला आजही झोप मिळत नाही, परंतु मी ते सगळं सोडून दिलं। शिवसैनिक हेच माझं कुटुंब म्हणून मी काम करतोय। ज्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय ना, त्यांनी थोडा अंतर मनामध्ये झाकून पाहावं एकनाथ शिंदे बद्दल बोलताना। आणि म्हणून किती महत्त्वाकांक्षी असली पाहिजे, किती मार्दल हाव असली पाहिजे, काय काय पाहिजे। सगळ्याच निवडणुका येणाऱ्या सगळ्याच निवडणुका जिंकायच्या आहेत, सगळ्याच निवडणुका लढवायच्या आहेत, बाकी कोणच नाही। खासदार प्रकाश पाटील याला मी जाहीर अभिनंदन केलंय, आजही करतो। आणि गेल्या वेळेस खासदार झाला असता तो, पण नाही, निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक म्हणून तो काम करतोय। सगळ्यांची नाराजी दूर केलेली आहे, आता कुणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। तर विजयासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं। एक स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सगळ्या शिवसेनेला वेठीस धरून शिवसैनिक एवढे कच्च्या मनाचे नाहीत की ते कोणाच्या पाठीमागे लागून अशा प्रकारचा निर्णय करतील। मी पहिल्या दिवसापासून सांगतो की बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक, शिंदे साहेबांचा शिवसैनिक हा 100% महायुतीच्या पाठीमागे राहील, अशा प्रकारची पहिल्या दिवसापासूनचं माझं वक्तव्य आहे। शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमधल्या नाराजीचे पडसाद अजूनही उमटतायत, त्यामुळे प्रचारात आघाडी घेण्यासाठी महायुतीचे नेते प्रयत्नांची शर्थ करताना दिसतात। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।